आपल्याला जायला हवं आता. तेजस अरे पण ए सोहा, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुला जे टेन्शन येतंय ना, ते अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि आपलं जेव्हा लग्न होईल ना, तेव्हा आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, मला गॅरंटी आहे. चल आता. तेजस मला अजूनही असं वाटतं की आपण थांबायला हवं. सोहा, अगं केव्हाची बाहेर गेली होतीस तू? आम्हाला काळजी वाटत होती ना. अगं बोल ना. सोहा, अगं आम्ही काय विचारतोय? कुठे गायब झाली होतीस तू? तुला शोधायला या अशा अवस्थेत मीनाक्षी बाहेर पडली होती. ती सुद्धा आली नाही बराच वेळ. एवढी काळजी वाटत होती आम्हाला. आणि आला तर तुम्ही तिघही एकत्र आला. म्हणजे नक्की हा काय प्रकार आहे ते तरी आम्हाला कळू देत ना आता. आत्ते अगं काय घडतंय ते माझं मलाच कळत नव्हतं. म्हणजे तेजसने मला एक काम सांगितलं होतं. त्याच्या रूम मधला एनव्हलप घेऊन सोसायटीच्या बाहेर एक माणूस आहे त्याला द्यायचं. सोहा, अगं तू काही वेडी आहेस का? त्या तेजसला एक कळत नाही, पण तुला कळत नाही हे असं काही करायचं नाही म्हणून? आत्ते मी त्याला नाहीच म्हणत होते अगं. तो माझं काहीच ऐकायला तयार नव्हता, म्हणून शेवटी मी मीनाक्षीला मेसेज केला आणि मग दादा आणि मीनाक्षीने येऊन त्याला अडवलं. अरे देवा, म्हणजे अभि आणि मीनाक्षी वेळेवर पोहोचले म्हणून बरं झालं, नाहीतरच काय झालं असतं. पण मला एक कळत नाही, तेजस हा असं अचानक ते असं का वागायला लागलाय? आत्ते मला सुद्धा तेच कळत नाहीये ग. हा तेजस माझ्यासाठी कम्प्लिटली वेगळा आहे. असा डॉमिनेटिंग, अग्रेसिव्ह असा कधीच नव्हता तो. लग्नासाठी तो माझ्यावर एक प्रकारची जबरदस्तीच करत होता. वहिनी, मला तर वाटतं त्याच्या आई बाबांच्या अशा हेकेखोर वागण्यामुळे तो असा वागतोय. मला पण तेच कारण वाटतंय. मला वाटलं नव्हतं त्याचे आई वडील असे दुटप्पीपणे वागत असतील. मी तुम्हाला या आधी सांगितलं नाही, पण मला त्याच्या आईचं हे वागणं माहित होतं आधीपासूनच. आणि म्हणूनच त्या इथे असण्याचा आणि त्यांच्या वागण्याचा मला खूप त्रास होत होता. अगं, म्हणून तू अशी सारखी विचारत असायचीस का? हो. ठीक आहे, त्यांचं जर असंच वागणं असेल ना, तर आता आपल्यालाच निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे नक्की काय करायचं? हे बघ वहिनी, आपण अभिला सांगून आधी त्याच्या आई वडिलांशी बोलून बघू. नाही म्हणजे त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग आपणच या दोघांचं लग्न लावून देऊ. परत तेजसने असं चुकीचं वागायला नको, उगाच विनाकारण दोष आपल्यावर यायचा. हो, तुम्ही बरोबर बोलताय. आणि त्याचे आई बाबा कधी ना कधी या दोघांना स्वीकारतीलच. नमस्कार. नमस्कार, मी अभिजित परांजपे, तुमच्या भावाचा मित्र. आत येऊ का? हा या ना. मला प्रकाशला भेटायचं होतं. नाही, दादा घरी नाहीये. कुठे गेलाय तो? नाही, दादा घरी नाहीये. नाही, 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 नाही,
माहित नाही, म्हणजे जाताना काही सांगून नाही गेला तो. बरं तुम्ही बसा, मी पाणी आणते. अभिएवाना नक्कीच त्या पक्याकडे पोचले असतील. आता तिथे फक्त काही गडबड व्हायला नको म्हणजे झालं. ते ज्या कामासाठी गेले ते काम तेवढं नीट झालं पाहिजे. बायको अगं तुझ्या घरात लगीन काही आणि त्याच तुला काहीच नाही. अच्छा का कसलं भारी जमती का आपल्याला कविता. का आलायस तू इथे? आमच्या लग्नाची कशी तयारी चालू आहे ते बघायला आलो होतो ग. आपल्याला असून कळना झालंय बायको. तू एवढी निवांत असूच कशी शकते ग. होय कसे घरात तुझ्या नंदेचं म्हणजे चौथीचं लग्न असताना तू अशी नेऊन चांगलं वाटत नाही का बायको. तुझा डम्मी नवराच आमचं लग्न लावून देणार आहे आणि आमच्या लग्नामध्ये यजमान आहे तो म्हणजे ऑटोमॅटिकली यजमानी झाली की ग. असं थंड बसून चालणार नाही बायको. 4 दिवस फक्त पुढचं 4 दिवस. पुढच्या 4 दिवसात आपण स्वहा बरोबर लग्न करणार. नाकावर टिचून करणार आणि कायद्यानं बी. कसं आहे बायको आपण तुला बोललो होतो ना आपल्याशी लढायचं म्हणजे तुला रडायचं बी जमलं पाहिजे ग. कसं आहे आता आपण जितणार आहे ग आणि आपण जितल्यावर तुला रडता बी आलं पाहिजे ना. आलं पाहिजे ना. बरं ऐक आय लव्ह यू. मीनाक्षी म्हणते तेच बरोबर आहे. पक्या विक्रमचा अत्यंत विश्वासू साथीदार आहे. विक्रमने नक्कीच त्याला पैशांचं आमिष दाखवून आपल्याकडे वळवलं असतं. तो विक्रमशी सहजासहजी गद्दारी करणार नाही. म्हणून आता जर पक्याला आपल्या बाजूला फिरवून घ्यायचं असेल तर कुठला तरी वेगळा मार्ग वापरावा लागेल. मला वाटतं तुम्ही वाट बघून काहीच होणार नाहीये. म्हणजे तुमचा काही निरोप असेल तर सांगा ना मला, कारण तसंही दादा रात्री उशिरा घरी येतो. ताई माझं खरं तर प्रकाशकडे नाही तुमच्याकडेच काम होतं. हा प्राची बोल. दादा कुठे आहेस तू? आत्ताच्या आता घरी ये तू. अगं काय झालं बोल ना. अरे आज कॉलेजमध्ये 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 अगं काय झालं बोल ना पटापट. दादा आज कॉलेजमध्ये काही पोरांनी माझी छेड काढली. मी त्यांना विरोध केला तर त्यांनी माझ्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला वाचून कशी आले घरी. दादा तू प्लीज घरी ये, मला खूप भीती वाटतेय. हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस, मी लगेच पोहोचतोय. चल आलोच. प्राची तू ठीक आहेस ना? कोण होती ती मुलं? तू फक्त नाव सांग, जातो ना एकेकाची ना.
कुठे? आय थिंक आपली याआधी एकदा ठाण्यात भेट झाली होती आणि तेव्हा तुमच्यासोबत तुमची बहीणही होती. आज इकडे कुठे? ही बहीण आहे ना माझी. हिचं ठाण्यात काम होतं ना म्हणून तिच्या सोबत आलो होतो. हो. पण तुझी सख्खी बहीण तर ही आहे. मग ती कोण होती? तेव्हा तेजस उर्फ विक्रम तुला ऍड्रेस सांगत होता, बरोबर ना? आणि मीनाक्षीच्या म्हणण्यानुसार तू विक्रमचा राईट हँड आहे, हेही बरोबर आहे ना? माझी कोणीही छेड काढली नाही. अभिदादाने मला सर्व सांगितलंय आणि त्याच्या सांगण्यावरून मी तुला फोन केला होता. अगं तुझं डोकं फिरलंय का? अगं तुझा असा फोन आल्यावर माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार केलास का तू? तू तेव्हा विक्रमला मदत करत असताना त्याच्या वागणुकीमुळे अभिदादाची काय अवस्था झाली असेल याचा तू विचार केलास? अभिदादाने मला सगळं काही सांगितलंय, तुझ्याबद्दल आणि विक्रम बद्दल सुद्धा. आज तुझ्या बहिणीची फक्त कोणीतरी छेड काढली म्हणून तुला एवढा त्रास झाला. तिकडे माझ्या बहिणीच्या आणि बायकोच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो विक्रम त्यांच्या बाबतीत इतका वाईट वागत होता, हे सगळं पाहत असताना एक माणूस म्हणून तुला कधीच काही वाटलं नाही? तो मीनाक्षीला काय लेवलचा त्रास देत होता हे तू पाहिलंय स्वतःच्या डोळ्यांनी. तो सोहाच्या आयुष्याशी कसा खेळतोय हेही तू अनुभवतोय. आणि मग तरी जर प्राची तुझी बहीण आहे मग त्या दोघींकडे तू बहीण म्हणून नाही बघू शकत का? दादा, आपले बाबा नेहमी म्हणायचे, दुसऱ्याचं वाईट करून कोणाचंही भलं होत नाही. आणि माझ्या भविष्यासाठी तू जर अशा पद्धतीने पैसे कमवशील ना तर ते मला मान्य नाहीये. माझ्या भावाला मी नेहमी आदर्श भाऊ म्हणून बघत आली, गुन्हेगार म्हणून नाही. अजूनही वेळ गेली नाहीये. अभिदादाला मदत करून तू तुझ्या पापाचं थोडंसं प्रायश्चित्त करू शकतोस आणि तू ते करायलाच हवं. सॉरी अभिदादा, आज तुमच्यामुळे आणि प्राचीमुळे माझे डोळे उघडले. पण तो विक्रम खरंच डेंजर माणूस आहे हो. त्याला कळलं ना मी त्याच्या विरोधात काम करतोय तर तो मला मारून टाकेल. तुला त्याच्या विरोधात जायचंच नाही. म्हणजे तू काम माझ्यासाठी करशील पण दाखवशील असं की तू विक्रमसाठी काम करतोस. बायको, मीनाक्षी वहिनी, अभिनंदन. काय आहे? साडी आहे. मला कशाला देतोस? बस का बायको, अग तुला आता सवत मिळणार म्हणलं, तुझं मानपण करायला नग. आपल्या लग्नातला पहिला साडीचा मान तुझा. साडी चूज करताना आपल्याला काही जास्त कष्ट नाही झाले. आपल्याला माहिती ना कुठला बी रंग तुझ्या अंगावर खुलून दिसतोय. आता आपल्याला कसं माहिती हा प्रश्न पडला असेल ना तुला? इसरली वय खरा नावावर मी आहे की. आग सवत येणार म्हणून एवढी जळजळ जळतीये का नखरे आहे तुझं? एवढा नखरा विक्रम राजे शिर्केच्या बायकोवर
तू पण दिसते का? ये ये अगं गे त्या मनात येतोय ठेवायची नसल पाहिजे फेकून द्यायची. आता सगळं काही तुझ्या मनासारखं होतंय ना, लग्न पण होतंय, मग तरी इथे येऊन मला का त्रास देतोय? अगं येडी बायको, तीच तर खरी गंमत आहे. कसं आहे, तुझ्या दुःखामध्ये आपलं सगळं सुख आहे ग. तुला कोलंबडून अशी पडलेली बघितलं ना की आपल्याला लय आनंद होणार आहे. खरी गंमत तर नंतरच आहे. एकदा का स्वाचं माझं लगीन झालं ना, तिकडं तिला कानपट्टा पेटवला ना, इकडं तुझं गाल लाल होणार आहे. मग खरी मजा येणार. तुम्हारी आंखों के सामने उसे तिनका तिनका करके मारने वाला हूँ. बर मला बायको एक सांग, आमच्या लग्नाच्या बाबतीत तू काहीतरी विचार केला असेलच ना? नाही याच म्हणेन ना तू, ते काय ते डेस्टिनेशन वेडिंग का ते थीम वेडिंग तसलं काय म्हणतात तसलं बोलकी. बर लग्नाच्या बाबतीत तुला काय ते काश्मीरा बाहेर करायची ते कर, पण आपला एक हट्ट आहे. आपला म्हणजे पारांच्या जावयाचा एक हट्ट आहे. कसे लग्नामध्ये मीनाक्षी बहीण नाचली पाहिजे. आता मीनाक्षी बहिणी नाचणार म्हटलं गाणं बी वाजलं बाय कुठलं कुठलं कुठलं. हा देना देना तेजस, तू आता गावाकडच्या भाषेत कसं बोलत होतास? अगं मीनाक्षी वहिनींची थट्टा मस्करी चालली होती. काल एक फिल्म पाहिली होती, त्याच्यामधलं एक कॅरेक्टर होतं, ते असं गावठी बोलत होतो आणि नाचत होतं. ते वहिनीनं करून दाखवत होतो. हो ना वहिनी? त्यांची थट्टा मस्करी चालू होती ग. तर एनिवे वहिनी, आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूयात, पण परत एकदा एखादी फिल्म पाहिली की असंच बोर करायला ये. तब तक के लिए खुदा हाफिज. कल मिलेंगे वापस. आलोच मैं. तुझ्या अजून 2 बहिणींचं आयुष्य वाचवण्यासाठी तू प्लीज एवढं तरी करशील? हो. बघ्या, विक्रम आमच्या बाबतीत कसा वागला ते सगळं तुला माहितच आहे. ते सगळं करत असताना तू त्याचा साथीदार होतास असं तर नाही म्हणणार मी आता, पण साक्षीदार मात्र नक्की होतास. आपल्याला आता त्याच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आहेत. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आता तुमच्या सोबत आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी फक्त मलाच माहिती आहेत. गुड. मला तुझ्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती, पण त्याआधी मला तुला आणखीन एक गोष्ट विचारायची होती. बोला ना. हे बघ, तू विक्रम बरोबर कशासाठी काम करत होतास ते तुझं तुलाच माहित. कदाचित त्या कामाचे तो तुला पैसे देत असेल किंवा अजूनही कसलं आमिष दाखवत असेल. तुला माझ्याकडनं तसली काही अपेक्षा असेल तर तू बिनधास्त सांग. तू मागशील तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. नाहीतर तू माझ्या कामाला सुरुवात करशील आणि विक्रमने आमिष दाखवलं म्हणून पुन्हा त्याच्याकडे गेलास. नाही अभिदादा, अहो नाही, आता खरंच असं नाही होणार. आणि आता तू विषय काढलाच आहेस तर खरं काय ते तुला सांगूनच टाक. सुरुवातीला विक्रमने मला खूप पैसे दिले कामाचे, पण त्याने मोठ्या हुशारीने मला नंतर एका प्रकरणात अडकवलं. ब्लॅकमेल करून माझ्याकडनं नको ती कामं करून घ्यायला लागला आणि घेतोय अजूनही. मलाही त्यातून बाहेर पडायचंच आहे ना दादा.
ठरलं तर मग यापुढे विक्रमच्या विरोधात आपण दोघांनी एकत्र येऊन काम करायचं. हो, तुम्ही फक्त कधीपासून कामाला सुरुवात करायची ना तेवढं सांगा. म्हटलं तर आजपासून नाही, आत्तापासून. पण त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. माझ्या बाबांचा खून होणार हे तुला आधीच माहित होतं.